जर तुमच्याकडे ई श्रम कार्ड असेल तर तुम्ही 3000 रुपये पेन्शन मिळवू शकता। आणि यामध्ये आता तुमच्याकडे ई श्रम आहे का तर हे तुम्ही कसं चेक करणार, आणि जर तुम्ही ई श्रम कार्ड काढलेले असेल तर तुम्ही ई श्रम कार्ड डाउनलोड कसे करणार या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। आणि तर जे पेन्शन आहे हे कोणाला मिळणार आहे याबद्दलची संपूर्ण अपडेट आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहे। तर बघू शकता, सर्वात प्रथम तुम्हाला ई श्रम कार्डची जी साईट आहे त्या साईटवर व्हिजिट करावी लागेल। साईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर सर्वात प्रथम साईटवर या। साईटवर आल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुमच्यासमोर संपूर्ण ऑप्शन उपलब्ध होणार। यामध्ये बघू शकता तुम्ही की यामध्ये संपूर्ण ऑप्शन दिलेले आहे। तर इथे बघू शकता फॉर पेन्शन ऑफ 3000 रुपये मंथ म्हणजे मानधन.in या साईटवर जाऊन आपण 3000 रुपये पेन्शन सुद्धा करू शकतो। आणि तुम्हाला इथे रजिस्टर ई श्रम इथे तुम्हाला क्लिक करावं लागेल हे चेक करण्यासाठी की तुमचे श्रम कार्ड आहे का। आणि जर तुम्ही श्रम कार्ड काढलेले असेल तर तुम्ही श्रम कार्ड डाउनलोड सुद्धा करू शकता। तर बघू शकता इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, इथे तुम्हाला कॅप्चा इन्सर्ट करायचा आहे। इथे कॅप्चा जर आला नाही तर तुम्ही इथे रिलोड करा। रिलोड केल्यानंतर तुम्हाला कॅप्चा येऊन जाणार। त्यानंतर इथे म्हणत आहे की तुम्ही EPFO म्हणजे जे तुम्हाला PF तुमचे अकाउंट आहे का, कुठे तुम्ही प्रायव्हेट जॉब करत आहात का, इथे तुम्हाला येस नो मध्ये आन्सर द्यायचा आहे। ESIC म्हणजे जेही तुमचं स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशनमध्ये जे ESIC मिळते, जेही लोक प्रायव्हेटमध्ये जॉब करतात त्यांना ESIC मिळते। तर याबद्दल तुम्हाला येस नो मध्ये आन्सर द्यायचा आणि त्यानंतर सेंड OTPला क्लिक करायचं आहे। तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येणार। OTP आल्यानंतर तो OTP इन्सर्ट करा आणि सबमिट करा। तर बघू शकता तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP आला असेल तो OTP इथे इन्सर्ट करा, हा कॅप्चा इथे इन्सर्ट करा आणि सबमिट करा। सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर मागत असेल तर यामध्ये तुमचा जोही आधार नंबर आहे तो इन्सर्ट करा। त्यानंतर इथे OTPला क्लिक करा, हा कॅप्चा इथे इन्सर्ट करा आणि त्यानंतर इथे जो चेकबॉक्स दिलेला आहे इथे क्लिक करा आणि त्यानंतर सबमिटला क्लिक करा। तुमच्या आधार कार्डला जोही मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला एक OTP येणार, तो OTP सुद्धा आपल्याला इथे इन्सर्ट करायचा आहे। तर बघू शकता इथे सांगितलेलं आहे की तुमचे आधार ऑलरेडी ई श्रम कार्डला लिंक असल्यामुळे तुम्हाला इथून डायरेक्टली डाउनलोड करायचं। इथे क्लिक करा। तर यानंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर इन्सर्ट करायचा आहे। मोबाईल नंबर इन्सर्ट करून त्यानंतर इथे कॅप्चा टाका। जर तुम्ही ई श्रम कार्ड काढले नसेल तर तुम्ही नवीन ई श्रम कार्ड सुद्धा काढू शकता। आणि डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाका, इथे कॅप्चा इन्सर्ट करा, त्यानंतर तुमचा जोही मोबाईल नंबर रजिस्टर आहे इथे OTP येणार, इथे OTP इन्सर्ट करा आणि त्यानंतर सबमिटला क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर इन्सर्ट करायचा आहे, इथे OTPला क्लिक करायचा आहे, त्यानंतर हा कॅप्चा इथे इन्सर्ट करायचा आणि सबमिटला क्लिक करायचा आहे। तुमचे जेही ई श्रम कार्ड आहे तुमच्यासमोर डायरेक्टली दिसून पडेल आणि तुम्ही तिथून डाउनलोड कसं करायचं हे सुद्धा तुम्हाला आपण याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर इथे सबमिटला क्लिक करा। बघू शकता व्हॅलिडेटला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर संपूर्ण इन्फॉर्मेशन तुमची दिसून पडेल, परंतु ही इन्फॉर्मेशन पूर्ण ब्लर असणार आहे म्हणजे तुम्ही बघू शकणार नाही आहे। तर तुम्हाला इथे जर तुमची KYC अपडेट करायची असेल तर तुम्ही इथून चेकबॉक्सला क्लिक करून अपडेट KYCला क्लिक करू शकता, किंवा तुम्हाला डाउनलोड कसं करायचं हे सुद्धा आपण सांगणार आहे। तर बघू शकता प्रोफाईलमध्ये तुम्हाला असे संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। त्यानंतर प्रोफाईल डिटेल्सचं जे ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन येतील, त्यामध्ये सेकंड नंबरचं जे ऑप्शन आहे तर बघू शकता डाउनलोडला क्लिक केल्यानंतर इथून तुम्ही तुमचे ई श्रम कार्ड डाउनलोड सुद्धा करू शकता। अशा प्रकारे तुम्ही तुमचे ई श्रम कार्ड बघू शकता, डाउनलोड सुद्धा करू शकता। तर सर्वात प्रथम तुम्हाला तुमचा ई श्रम कार्ड डाउनलोड करून घ्यायचा आहे। त्यावरती तुम्हाला एक नंबर सुद्धा दिलेला आहे जो तुमचा ई श्रम कार्डचा नंबर असणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही ई श्रम कार्ड डाउनलोड करू शकता, किंवा जर नसेल काढले तर जशी आपण स्टार्टिंगला तुमचा आधार नंबर टाकून मोबाईल नंबर टाकून तुम्ही OTP सेंड करून सुद्धा तुमचे ई श्रम कार्ड जनरेट करू शकता आणि त्यानंतर या प्रोसेसने तुम्ही डाउनलोड करून घ्या। आणि तर आता आपण यामध्ये बघणार आहे की पेन्शन कोणाला मिळणार आहे। तर बघू शकता तुम्हाला इथून 3000 रुपये मंथली पेन्शन सुरू होणार आहे, ते सुद्धा 60 वर्षानंतर। तर पेन्शन कोणाला सुरू होणार आहे बघू शकता, ज्यांचेही वय 18 ते 40 या वयोगटात असेल, म्हणजे तुमचे जर वय 18 ते 40 मध्ये असेल तर तुम्हाला यामध्ये रजिस्ट्रेशन करता येणार आहे। यामध्ये 3000 रुपये पेन्शन मिळणार आहे। बघू शकता यामध्ये संपूर्ण इलिजिबिलिटी देण्यात आलेली आहे। 18 ते 40 मध्ये तुमचे वय पाहिजे आणि यामध्ये 3000 रुपये तुम्हाला 60 वर्षानंतर पेन्शन सुरू होणार आहे। 60 वर्षापर्यंत तुम्हाला करायचं काय आहे, जवळपास जेही तुमचं CSC सेंटर असेल तिथून तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे मानधन योजनेमध्ये, म्हणजे यामध्ये ई श्रम मानधन योजनामध्ये। तर यामध्ये तुम्हाला स्टार्टिंगला तुमच्याकडून काही पैसे हे आकारण्यात येणार आहेत, जसे की फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती जर
20 वर्षाचा असेल किंवा 25 वर्षाचा असेल तर त्यांना एक अमाऊंट येणार आहे। जसे की कोणाला 200 रुपये जर अमाऊंट आली तर एवढीच अमाऊंट आपली गव्हर्नमेंटसुद्धा ॲड करणार आहे। अशा प्रकारे तुमची दर महिन्याला तुमच्या बँक खात्यामधून ही रक्कम वजा केली जाणार, म्हणजे कट केली जाणार आहे आणि ही रक्कम मानधन योजनेमध्ये जमा केली जाणार आणि जमा झाल्यानंतर तुम्हाला 60 वर्षानंतर तुम्हाला पेन्शन सुरू होणार। कारण यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे, बघू शकता। तर अशा प्रकारे हे पेन्शन मिळणार आहे। तर डायरेक्टली गव्हर्नमेंट पेन्शन देणार नाही आहे। स्टार्टिंगला तुम्हाला सुद्धा काही जी अमाऊंट आहे ही अमाऊंट तुम्हाला दर महिन्याला जमा करावी लागेल, तेवढीच रक्कम गव्हर्नमेंटसुद्धा जमा करेल आणि ही रक्कम 60 वर्षापर्यंत जमा होणार। जमा झाल्यानंतर तुमची रक्कम जी जमा होणार त्यानुसार तुम्हाला 3000 रुपये पेन्शन दर महिन्याला तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार। तर अशाबद्दल ही एक स्कीम आहे आणि यामध्ये डायरेक्टली पेन्शन मिळत नाही, कोणालाच डायरेक्टली पेन्शन मिळत नाही आहे जोपर्यंत तुम्ही यामध्ये रजिस्ट्रेशन करत नाही। रजिस्ट्रेशन केल्यानंतर सुद्धा तुम्हाला दर महिन्याला पैसे पेड करावे लागेल। पैसे पेड करून मग तुम्हाला 60 वर्षानंतर पेन्शन सुरू होणार आहे। तुम्ही ई श्रम कार्ड काढू शकता। जर तुम्हाला पेन्शन सुरू करून घ्यायचे असेल तर तुम्ही जवळच्या CSC सेंटर किंवा सेतू केंद्रावरून तुमची KYC करून तुम्ही तुमचं पेन्शन सुरू करू शकता। 60 वर्षानंतर तुम्हाला 3000 रुपये प्रति महिना हे पेन्शन मिळणार आहे। तर ई श्रम कार्ड अशा प्रकारे डाउनलोड करा आणि आपल्या जवळ जेही सेतू केंद्र असेल किंवा CSC सेंटर असेल तिथे व्हिजिट करा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा। चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।